पंढरपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात एक धक्कादायक घटना घडली आहे। एका चिमुरड्यावरील शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय। त्याचं झालं असं की 6 वर्षाच्या शाहू दंदाडे या मुलाच्या दोन्ही हातांना 6 बोटं होती। त्यांपैकी उजव्या हाताचं बोट दुखत असल्यानं ते काढण्याचा सल्ला देण्यात आला होता, पण शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांनी या मुलाच्या डाव्या हाताचं बोट काढल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय। इतकंच नाही तर रुग्णालय प्रशासनाकडून उपचारांच्या पेपरवरही उजव्याचं डावं करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। या घटनेनं पंढरपूरमध्ये खळबळ उडाली असून हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाईची मागणी होतीये। दुसरीकडे रुग्णालय प्रशासनानं चौकशीचे आदेश दिलेत आणि चौकशीनंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल असं आश्वासनही दिलंय। बोट काढायची करपण काही ही काढायची होती आणि डाव्या हातातच काढली आणि आम्ही म्हणलं आणले आम्ही म्हणलं अहो ही काढायचं तुम्ही दुसरंच काढलं होतं ती काढत बघितलंच नसेल सर आणि परत ह्याच्यावर तसंच लिहिलंय आणि उजव्याच केलं होतं आम्ही लिहिलं त्याच्या उजव्यावरच लिहिलं होतं। परत फाईल घेतलं ती तासापर्यंत फाईल दिलं होतं त्या मॅडम ते आता बोलत होते ना त्या मॅडम कडच फाईल होती। त्या मॅडम कडून परत म्हणते की काय झालंय काय नाही परत काय म्हणते उद्या काय झालंय आज ना उद्या ती पण काढावंच लागतं पण त्याला त्रास होत होता त्याने डावाच काढले। देवासमान जागा आपण डॉक्टरांना देतो आणि डॉक्टरांकडूनच हा हलगर्जीपणा होत असेल तर काय बोलणार।